अंधारी येथील प्रशालेची विद्यार्थी मिळाले तब्बल 18 वर्षांनंतर वयाच्या 35व्या वर्षी। बातमीदार कार्यकारी संपादक जाकीर जी बेग। अंधारी येथील जिल्हा परिषद प्रशाला इथं दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी रविवारी सन 2007 या वर्षी 10वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन व गुरुगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। प्रथमच कार्यक्रमाला दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। राष्ट्रीय गान, त्यानंतर स्वर्गवासी शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि शिक्षक वृंदांसह मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले। या प्रसंगाचं वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांसोबत तत्कालीन शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख तत्कालीन शिक्षकांपैकी सेवानिवृत्त शिक्षक श्री सुतार सर, सेवानिवृत्त श्री शेख सर, सेवानिवृत्त शिंदे सर आणि राजेंद्र जगताप, संतोष हावळे सर व सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक एकनाथ जाधव सर व शिक्षक वृंदांसह 128 पैकी 90 विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीचा दैनंदिन जीवनात होत असणारा उपयोग सर्वांनीच बोलून दाखवला। शिक्षकांनी केलेली शिक्षा, त्यांचा झालेला जीवनात फायदा, शिक्षकांच्या लहान सहान सवयी, त्यातून आमची झालेली जडणघडण या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला। शिक्षकांनी आपल्या मनोगतात आम्हाला मागील जीवनात मागे वळून बघण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले। आम्ही दिलेल्या शिक्षेबद्दल दिलगिरी व्यक्त करत आदर सत्कारनं आम्ही भारावून गेलो आहोत, हेही आवर्जून उल्लेख केला। आजची परिस्थिती व त्यावेळची परिस्थिती याबद्दल सखोल विवेचन केले व आपल्या कुटुंबियांना वेळ द्या, आई वडिलांची सेवा करा हा कानमंत्रही दिला। अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी किंवा किमान 5 वर्षातून एकदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मुलांनीही त्यांना त्याबद्दलचे आश्वासन दिले व आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सुद्धा साथ देऊ अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी धनंजय घडमोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले आणि मनोगत मध्ये पूनम कचरू पांडव, आशा अण्णा काळे यांनी त्यांच्या शब्दसुमनांनी 18 वर्षाचा संपूर्ण काळ चित्रीकरण करून देखील सांगितलं। तर सर्व शिक्षक वृंदासह विद्यार्थ्यांचे मनोगत बोलताना शब्दातून मन जिंकली। तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील भावना मंगल रामचंद्र तायडे हिने आभारातून व्यक्त केल्या। सविता भगवान तायडे, मंगल रामचंद्र तायडे, सविता आसाराम सुरसे, जाकीर बेग, विकास गोरे, संतोष तायडे, नासिर पटेल, रईस पटेल, सुनील वानखडे, राहुल शिरसाट, धनंजय घडमोडे, अनीस पटेल, सागर पांडव यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले। शेख चांद सर यांच्या गीतानं सांगता झाली, जीवन जगत असताना शालेय जीवनातच आम्ही सर्व गोष्टींचा भरपूर आनंद अनुभवला हे आज जाणीव झाली। निरोपच्या सोहळ्याची कधी करू नये एकांत, निरोपच्या सोहळ्याची कधी करू नये एकांत, निरोप नंतरच्या भेटीला कधीच नसतो अंत, निरोपच्या भेटीला कधीच नसतो अंत। कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीतरी सुखद असले तरी संपणारी वाट असते। संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी पहाट असते, संपणाऱ्या वाटेसोबत नवी पहाट असते। निरोप नुसते आभारच नाही, आभार म्हटले तर शब्दातून कसे आभार मानावे तुमचे, शब्दातून कसे आभार मानावे तुमचे। तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे, तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे। धन्यवाद। यातच माझे सत्र संपवते। जय हिंद। बाहेरून आले, आता खूप जण कुठल्या तरी क्षेत्रात आहे आणि मी अंधारीतच आहे याचा मला अभिमान वाटतो आणि खूप मुलं इथं पण राहतात। मुली म्हटल्या तरी नंदा गोरे आणि मी, आम्ही दोघीच इथं राहतो अंधारीत, याचा मला अभिमान वाटतो। माझी मुलं पण सरांकडे आहे आणि सर्व शिक्षक इथं जमलेले आहेत। जगताप सरांची खूप आठवण आली, सर मला आवडे सर होते आणि जगताप सर खूप सोबत आले। जगताप सर पण असतील ना शाळेत, मी 13 वर्षापासून अंधारीत स्थायिक आले, तेव्हा मला माहिती पडलं की आवडे सर इथं आहेत। तर मी मुलांना म्हटलं जगताप सर पण असतील, पण ते जगताप सर दुसरे होते, हे नव्हते। नंतर सरांची बदली झालेली आहे। तर सर मी एवढं बोलून माझं भाषण संपवते आणि मला इथं बोलण्याची संधी मिळाली। सर्वप्रथम माझ्या भावांना मी खूप आभार मानते, माझ्या भावाचे, त्यांच्यामुळे आज आम्ही गेट टुगेदरच्या माध्यमातून इथं आधी सर्व मित्र आणि मैत्रिणी आम्हाला येण्याची संधी मिळाली। 2007ची बॅच आमची 10वी, आम्ही 18 वर्षानंतर आज इथं भेटत आहोत आणि ते या भावामुळे आम्हाला इथं संधी मिळाली येण्याची। सर्व मित्र आणि इतक्या वर्षानंतर आम्हाला कोणी ओळखू सुद्धा येत नाही, कोणी मैत्रिणीचं कोण काय करतं कोण काय नाही ते सुद्धा माहिती नाही, पण आज त्यांच्यामुळे आज आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो। शाळा म्हटली तर आपल्याला आठवते आपली याची खेळाची आठवण, खेळ आणि शिक्षक हे आपल्याला आठवते। हे शाळेत